नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार बांधकाम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडूनची सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट गृहोपयोगी संच मिळत आहे. तर आता जिल्ह्यांमध्ये कुठे वाटप चालू आहे आणि भांडी वाटपासाठी डेट मिळालेली आहे. तर ही डेट जी असणार आहे, तारीख ही किती दिवसांसाठी असणार आहे. बरोबर बघा, जे काही आता योजना आलेल्या आहेत, नवीन क्लेम चालू झालेले आहेत, तर ह्या चालू झाले का नाहीत, तर अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि आपल्याला अपॉइंटमेंट कशी बुक करायची आहे भांडी संचेची याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ असणार आहे कामगारांना शेअर करायचा आहे. तर बघा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील कामगाराचे आपल्याला कॉमेंट्स येत आहेत की ताई, अमरावती जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा कधी चालू होणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये याचं उत्तर देत आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये वेबसाईट बंद आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 50% हे भांडी वाटप झालेलं आहे. परंतु तेथील काही भांडे घोटाळे झालेले आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे आता तिथे सध्या वेबसाईट बंद आहे, अपॉइंटमेंट घेणं बंद आहे आणि भांडी वाटपसुद्धा तेथील बंद झालेलं आहे. आणि राहिलेले जे जिल्हे असणार आहेत, तर 17 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये वाटप झालेली सुद्धा आहे. आणि राहिलेले धुळे जिल्हा असेल, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा असणार आहे, पालघर जिल्हा असणार आहे, ठाणे आणि जे नांदेड जिल्हा असणार आहे, परभणी जिल्हा असणार आहे, जालना जिल्ह्यामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये भांडी व संच वाटप चालू आहे. त्याच्यामध्ये गृहोपयोगी संच असणार आहेत आणि पेटी संच असू शकतो आणि एसेन्शियल किट असू शकतो. तर हे कामगाराच्या सेफ्टीसाठी सेफ्टी किट म्हणजे सुरक्षा किट, एसेन्शियल किट आणि पेटी मिळत आहे. पहिलं काय व्हायचं, पहिलं भांड्यांसोबत गृहोपयोगी संचासोबत फक्त पेटी मिळत होती. परंतु आता त्याच्यासोबत बॅगसुद्धा येत आहे आणि त्या बॅगमध्ये बांधकाम कामगाराच्या सेफ्टीसाठी काही वस्तू आहेत. त्याच्यामध्ये हँडग्लोव्ज आहेत, बूट आहेत, हेल्मेट आहे, जर्सी आहे, पिलिंग रॉड आहे, त्याचा डब्बासुद्धा त्याच्यामध्येच आहे. आणि कामगाराला कपडेसुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत, पाणी बॉटलसुद्धा आहेत. असे बरेच साहित्य आहे. तर ते आता नवीन आलेलं आहे. तर याचा जो क्लेम आहे 2025मध्ये सुरू झालेला आहे, पण भांडी त्याची अजून कुणाला मिळाली नव्हती, कामगारांपर्यंत ते पोहोचलंच नव्हतं. परंतु आता बघा, ते भांडीमध्ये येत आहे आणि 3 पेटे आपल्याला मिळत आहे त्यासोबतच. आणि पाण्याचा फिल्टरसुद्धा मिळत आहे. तर बघा, 20 ऑगस्ट 2026 वाशिम जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये बघा भांडी वाटप चालू झालेलं आहे. केंद्र ठिकाणी ह्याचं वाटप होणार आहे. यासाठी डॉक्युमेंट्स म्हटलं तर लेबर कार्ड लागत आहे, आधार कार्ड लागत आहे. पण काही क्लेम्स नवीन चालू झालेले आहेत, तर त्याचीसुद्धा माहिती कामगारांना पाहिजे. स्कॉलरशिपचा जो क्लेम होता, तर तो नव्याने चालू झालेला आहे, वेबसाईट चालू झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी क्लेम करू शकलेली आहे. आणि अपॉइंटमेंट म्हटलं तर सेफ्टी किट, डिनर सेट आणि गृहोपयोगी संचाची जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल, तर त्यासाठी बघा, डेट अजून काही फिक्स झालेली नाही. परंतु माहितीच्याद्वारे 21 ऑगस्टपासून पुढे, 21 ऑगस्टच्या पुढे जर अपॉइंटमेंट चालू झाल्या तर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. आणि जे कोणी बांधकाम कामगार वाशिम जिल्हा, जालना जिल्ह्यातून बिलॉंग करत असतील, तर ते भांडी वाटपाची त्यांनी नोंद घ्यायची आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.